गजानन बोरकर यांचे टावर आंदोलन मागे सभापती माधवराव जाधव, ठाणेदार नवलकर यांची मध्यस्थी। नमस्कार, आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाचे उपोषण योद्धा गजानन बोरकर यांनी 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता टावरवर जाऊन आंदोलन सुरू केले। या दरम्यान धनगर समाजातील महिला पुरुषांनी मेहकर रिसोर्ट रोडवरील सोनाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले। जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी भेट देणार नाही तोपर्यंत टावरवरून खाली येणार नाही अशी ठाम भूमिका गजानन बोरकर यांनी घेतली होती। अखेर खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू सभापती माधवराव जाधव व ठाणेदार नवलकर यांच्या मदतीने रात्री उशिरा गजानन बोरकर यांनी आंदोलन मागे घेतले। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सरकारने 50 दिवसाचा वेळ मागितला होता। 15 नोव्हेंबर रोजी 50 दिवस पूर्ण झाले असून या संदर्भात सरकारकडून कोणतीच हालचाल झाल्याची दिसून येत नाही। धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गजानन बोरकर यांनी 1 ऑक्टोबर रोजी मेहकर येथे आमरण उपोषण सुरू केले। यावेळी त्यांनी जवळपास 9 दिवस आमरण उपोषण केले होते। तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधवांनी मेहकर येथे मोर्चा सुद्धा काढला होता। दरम्यान धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 7 नोव्हेंबर रोजी गजानन बोरकर व समाज बांधवांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन दिले होते। यावेळी 15 नोव्हेंबर पर्यंत आरक्षण संदर्भात नेमक्या काय हालचाली झाल्या या संदर्भात माहिती कळवावी, अन्यथा 16 नोव्हेंबर रोजी टावरवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गजानन बोरकर यांनी दिला होता। त्यानुसार 16 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता गजानन बोरकर सोनाटी येथील टावरवर जाऊन आंदोलन केले। यावेळी मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली, तर उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, तहसीलदार सुरेश मडके यांनी सुद्धा उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी भेट घेणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी ठाम भूमिका गजानन बोरकर यांनी घेतली होती। त्यामुळे समाज बांधवांनी सुद्धा गजानन बोरकर यांना पाठिंबा दिला असून सोनाटी येथील मेहकर रिसोर्ट रस्त्यावर सकल धनगर समाजाची महिला पुरुष रास्ता रोको आंदोलन केले। पोलीस भाऊ, ते प्रशासन आणि ते गाड्या आले ते त्यांचं बघून घेऊन कुठून जायचं, तर आपण या ठिकाणी बसायचं, कुठून आपल्या अंगावर गाडी घालणार नाही आणि समोर काही जाणार नाही। आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं, असे कसे देत नाही, असे कसे देत नाही। या ठिकाणी सर्व मल्हार मावळ्यांना विनंती करतो की सर्वांनी या ठिकाणी शांततेत बसा। कुठल्याही प्रकारचं कोणालाही कोणत्याही गाडीवाल्याला न बोलता ते त्यांचं काम करत राहतील, आपण आपलं काम करायचं। आपलं काम एकच आहे की या ठिकाणी रोडवर बसायचं, कुठली गाडी जाणार नाही। या ठिकाणी मी मुरलीधरतील आमारे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सर्व म्हणींना या ठिकाणी संबोधित करावं। 50 दिवसाचा जो कालावधी दिला होता, या कालावधीमध्ये शासनानं काय केलं याच्या संदर्भात आज 50 दिवस उलटून गेले। एक मिनिट, तर आम्ही याच्यासाठी वाट बघतोय की आम्हाला 50 दिवसात सर्टिफिकेट देणार होते, तर आज आम्ही 51 दिवस आहे, या 51व्या दिवशी आम्हाला सर्टिफिकेट मिळावं याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे किंवा चालू आहे, हे आंदोलन चालू आहे। अशा पद्धतीनं 50 दिवसात काय घडामोडी झाल्या, आमच्यासाठी काय केलं शासनानं याच्यासाठी कलेक्टर आपल्या माध्यमातून, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जेही काही असेल अशा पद्धतीनं आम्हाला त्याच्या संदर्भात काय झालं आम्हाला त्याची माहिती लागेल ना। आपले जे आमचे अधिकारी आहेत, पदाधिकारी, त्यांनी फोन केला साहेबांना, साहेबांचं म्हणणं कारण मला माहितच नाही। साहेबच होते ना। आजचा विषय बोलतो, कलेक्टर साहेबांना हे तर माहित असेल की आपला जिल्हा कसा नियंत्रित ठेवायचा, हे मान्य। मग 50 दिवस झाल्याच्या नंतर आपला जिल्हा पेटणार याच्यासाठी कलेक्टर साहेबांकडे काहीतरी निर्देश आले असणार, हे तुम्ही आता फोन लावा आणि ते बोलून घ्या आणि त्यांना इथं विचारा आणि तुमच्यापर्यंत निर्देश आले की नाही आले, काय आले असतील ते येऊन तोडगा करायचा. सांगा मला. दोन वर बोलायचं. उपोषण झालं त्यात आमचा एक बळी गेला.
त्याच्या हे माहिती आहे का? विचार झाला नाही. बाकी लोकांच्या सर्वांना आतापर्यंत जेवढी त्याच्यावर मदत काय झाली, निर्णय त्यांना झाले? शासनाने मदत केली. प्रतिनिधी. शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्यांना भेटायला गेलाय नाही. त्यांचं कुठलंही आले, आले. जाणून घेतलं नाही. साहेब एक महत्वाचा मुद्दा म्हणजे असं ऐकायला मिळायला लागलं की बा कलेक्टर साहेबांनी सांगितलं मागच्या वेळेस की बा हा जे झालेलं मला माहितच नाही. बोलले ते स्पष्ट बोलले. तुम्ही दिलेली उशी माझ्याकडे आजही फोटो येतो. साहेबाला बहुत कसं नाही माहिती साहेब कलेक्टर साहेबांना आमचे बळीच गेले पाहिजेत असं म्हणणं आहे असं का? म्हणणं असेल तर ते सांगा. आता आम्ही लगेच निघतो. आणि आम्हाला गाड्या तुडून टाका. धनगर समाजात एखादा व्यक्ती जर वारल्यानं काही उपकार फरक पडत नसेल शासनाला आणि बरं शासनाले तर आम्ही रस्त्यावर मारायला तयार. आज असा विषय होणार नाही. कलेक्टर साहेबांशी आज आता प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे आणि आपणही स्वतः बोललेले आहात. आपल्यापैकी एक दोघं जण मी बोललो साहेब, सगळेच बोललो साहेबांना मी. बोललेले आहात तुम्ही पण. तर आपले बोलणं झालेलं आहे. मला आपले तरांगे साहेब जे आहेत त्यांचाही फोन आला होता आणि त्यांच्याशी त्यांनी सांगितलं असं झालंय, 50 दिवस पूर्ण झाले. तर आता सर विषय असा महत्वाचा आहे, या सर्वांच्या वतीने आंदोलनकर्ता वरती बसलेला आहे. त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने विचारपूस केली तर त्यांचं म्हणणं आहे आम्ही SP ऑफिसला निवेदन दिलेले आहे, कलेक्टर ऑफिसला दिलेले आहे. तर रात्री तो 12 वाजल्यापासून वरती आहे. कुठल्याही प्रकारचे कोणत्याही क्षणी त्याला रात्रभर बी झोप नाही, आताही झोप नाही. कुठल्याही क्षणी जर तो आंदोलन टावर जर खाली जर पडला, त्याची जर जीवित खाली जर काही झाली ऐका ना, तर महाराष्ट्रात कुठेही याचा संताप वाढू शकतो. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही इथून 1 तासाचा रस्ता आहे आपला मेकर ते बुलढाणा, त्यांनी तर येऊन काय ते सांगा. सरांनी 2 किंवा 2.5 तासामध्ये कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी येऊन शासनाने जे 50 दिवसाचा वेळ मागितला होता की 50 दिवसात आम्ही धनगरांच्या पोरांच्या हातामध्ये STचे दाखले देणार, हे असं कॅबिनेटमध्ये गिरीश महाजन साहेब यांनी लेखी स्वरूपात चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी स्पष्ट दिलं. पण काल 50 दिवसाचा जो अल्टिमेटम आहे, जो टाइम बॉन्ड आहे, तो संपलेला आहे. म्हणून आजपासून बारामती असेल, चौंडी असेल, संपूर्ण राज्यामध्ये आमरण उपोषण, रास्ता रोको, जेल भरो चालू होणार आहे. म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये या वनवा पेटू शकतो. परंतु कलेक्टर साहेबांनी जर या तात्काळ दखल घेऊन या स्पॉटवर सोनाटी या गावामध्ये जर आले आणि शासनाने 50 दिवसात काय केलं हे जर या ठिकाणी लेखी स्वरूपात जर आम्हाला सांगितलं तर आमच्या जर त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर आमची समजूत निघाली तर पुढची जी रणनीती आहे ती आपल्या सर्वांच्या समक्ष आता प्लॅन A आणि प्लॅन B ठरलेला आहे. आमचा प्लॅन A आहे आणि B असा आमचा मुठी दे. त्याची एक तर झोप नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारे अनर्थ होऊ शकतो. आणि हा अनर्थ झाला तर राज्याला वेगळा मेसेज आपल्या जिल्ह्यातून आपल्या खंडेरायाच्या चरणी हे सोनाटी गाव आहे, इथून वेगळा मेसेज जाऊ शकतो. त्याच्यामुळे आमचे प्रतिनिधी हे मागच्या वेळेस म्हटले की आम्हाला माहित नाही म्हणून यावेळेस कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. साहेबांना फोन करा. आपला महत्वाचा मुद्दा ते बा, कलेक्टर असं साहेबांना त्यांना माहित होत नाही, काही गोष्टी त्यांना माहित होत नाही, आपण तिथे करतो. आणि ती स्वतः कलेक्टर आले पाहिजे, RDC वगैरे इतर कोणी नको, स्वतः कलेक्टर पाटील साहेब झाले, किरण पाटील साहेब. साहेब नमस्ते. कलेक्टर सरांची काय मीटिंग चालू होती? ते नाही, मी तो विषय बोललो होतो ना सकाळी सरांना आणि तुम्हाला मेसेज टाकला होता ते धनगर समाज आरक्षणासाठी इथे टावरवर बसून आंदोलन चालू आहे आणि मी तिथे आंदोलनाच्या ठिकाणी आलेलो आहे. यांनी आपल्याला एक निवेदन दिलं होतं मध्ये कलेक्टर ऑफिसला असं आहे. त्या अनुषंगानं कलेक्टर ऑफिसनं वर कळवलेलं आहे शासनाला, मुख्यमंत्री सचिवालय आणि गृह विभागाला पण आपण पाठवलेलं आहे. फक्त विषय असा आहे त्यांची मागणी की आता 50 दिवसाचा जो शासनानं दिला होता, वेळ मागितला होता, ते 50 दिवस आता पूर्ण झालेले आहेत. मग या 50 दिवसात स्टेप बाय स्टेप बाबा 50 दिवस काहीच केलं नाही की काय केलं, एक तर काय केलं नाही की काय केलं असेल तर काय केलं बा, हे आम्हाला कळालं पाहिजे आणि आम्हाला कलेक्टर साहेबच पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.